महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। मात्र पॅनिकमुळे पुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण होतो। पॅनिक होऊन इंधन खरेदी करू नका असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। तर गाडीत डिझेल नाही, बेपत्ता मुलीला कसं शोधायचं असं म्हणणाऱ्या बेजबाबदार पोलिसांवर नागपूरमध्ये कारवाई केल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की पेट्रोल डिझेलचा स्ट्रॅटेजिक साठा आमच्याकडे आहे, पण विनाकारण जेव्हा पॅनिक तयार होतो, आपली सप्लाय चेन ही ओव्हर द इयर्स ही इव्हॉल्व झालेली सप्लाय चेन असते। त्यामुळे एखाद्या पेट्रोल पंपावर किंवा एखाद्या एरियात, एखाद्या तालुक्यात वर्षानुवर्ष महिन्याला किती पेट्रोल लागतं, दिवसाला किती पेट्रोल लागतं, याच्या आधारावर सप्लाय चेन तयार झाली असते। आणि मग अचानक जेव्हा अफवांवर आधारित लोक जास्त पेट्रोल भरणं सुरू करतात, त्यावेळी ती सप्लाय चेन डिस्टर्ब होते। कुठेही पोलिसांच्या पेट्रोल डिझेलवर कमतरता नाही, सगळीकडे पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे। एक घटना जरूर नागपूरमध्ये समोर आली आहे की ज्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल असताना देखील एका पोलिसाने अतिशय इररिस्पॉन्सिबल अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे, त्याच्यावर कारवाई केलेली आहे। पेट्रोल पुढच्या 1 महिन्यामध्ये 20 रुपयांनी महागणार आहे। मरणार आहे तो गरीब माणूस, त्याचं जगणं मुश्किल होणार आहे। आजच ग्रामीण भारतामध्ये कुठेही पेट्रोल डिझेल मिळत नाहीये। अख्खा शेती व्यवसाय डिझेलवरती आहे। तुम्ही जगवणार कशी माणसांना? बोलायला खूप ठीक आहे, एक गाडी वापरा, सायकलवर चला, मी तर घोड्यावर येतो, असा देश चालत नाही ना। मग या देशामध्ये कुठेही पेट्रोल आणि डिझेलची टंचाई नाही। काही लोक कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, साठेबाजी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। अशा लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कुणाचीही गय केली जाणार नाही। जालन्यामधील भोकरदनच्या हसनाबादमध्ये कॅन घेऊन नागरिक पंपावर गर्दी करू लागलेत। परभणीच्या वसमत रोडवरील पेट्रोल पंपावर देखील वाहनांच्या रांगा दिसून आल्या आहेत। नंदुरबारमध्ये अनेक पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड लागले। तिथे करमाळा शहरातील पेट्रोल पंपावर ड्रम घेऊन लोकांची गर्दी झाली आहे। भोकरदन तालुक्यामधल्या हसनाबादमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या। डिझेल घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कॅन घेऊन पेट्रोल पंप गाठलाय। सध्या खरीप हंगामाच्या मशागतीचा काळ असून इंधन मिळत नसल्यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडले। परभणीच्या वसमत रोडवरील जिओ पेट्रोल पंपाच्या बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। अमोल पेट्रोल पंपावर नागरिक पेट्रोल डिझेल भरण्यासाठी कॅन घेऊन दाखल झाले। हिंगोलीमध्ये सलग 5व्या दिवशी डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपाच्या बाहेर रांगा लागल्या। पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नसल्याचे फलक लागले। जळगाव शहरामध्ये पेट्रोल पंपावर सलग दुसऱ्या दिवशी डिझेलसाठी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। डिझेल भरण्यासाठी मोठमोठ्या कॅन घेऊन शेतकरी सकाळी 6 वाजल्यापासून रांगेमध्ये उभे असल्याचं पाहायला मिळतं। धरणगाव तालुक्यातील एक लग्न गावातील पेट्रोल पंपावर पहाटेपासून नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या रांगा लागल्यात। डिझेल घेण्यासाठी एकीकडे कॅन घेऊन नागरिक रांगेत आहेत, तर दुसरीकडे 4 चाकी वाहनं, जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। जळगावच्या नशिराबाद इथे पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे। नंदुरबारमध्ये पेट्रोल टंचाई कायम आहे। अनेक पंपांवर पेट्रोल डिझेल नसल्याचे बोर्ड लावण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ ठाकरेंचे शिवसेनेचे नगरसेवक बैलगाडीमधून पालिकेत दाखल झाले। महापालिकेच्या गेटवर पोलिसांनी बैलगाडी अडवल्यामुळे नगरसेवक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। तिथे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले होते। पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे शेतीची कामं खोळंबल्याचा आरोप पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला। पंतप्रधान आणि गृहमंत्री गद्दार आहेत अशी टीका राहुल गांधींनी केली आहे। रायबरेलीमध्ये राहुल गांधींनी मोदी आणि शहांबद्दल वादग्रस्त विधान केलं, तर राहुल गांधी रिजेक्टेड माल असल्याचा फडणवीसांनी पुनरुच्चार केलाय। कभी आरएसएस से कार्यकर्ता आपके सामने आएंगे, नरेंद्र मोदी की बात करेंगे, अमित शाह की बात करेंगे, उनसे आप सामने उनको कहो कि आपका प्रधानमंत्री गद्दार है, आपका होम मिनिस्टर गद्दार है, आपका संगठन गद्दार है, आपने हिंदुस्तान को बेचने का काम किया है। मला असं वाटतं
मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, पवार साहेबांना फार राग आला. ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी असे शब्द वापरू नये. पण मी पुन्हा सांगतो, हा रिजेक्टेड माल आहे. शरद पवारांकडनं पंतप्रधान मोदींचं कौतुक करण्यात आल्यानंतर शरद पवारांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर देशाच्या हितासाठी पवारांनी मोदींची पाठराखण केली असेल. त्यांचं एक वक्तव्य म्हणजे इंडिया आघाडीच्या विरोधामध्ये कोणतेही मतभेद नाहीत असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय. देशाचे प्रधानमंत्री आहेत. काही राजकीय विचाराच्या संबंधी आमची त्यांची भूमिका ही वेगळी असू शकते, पण आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला दिसून चालणार नाही. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. मग इंदिरा गांधींशी सहमत आहेत का शरद पवार साहेब? त्याच्यात त्यांनी हे पण सांगितलंय की आमचे राजकीय मतभेद जरी असले तरी देशाच्या असलेल्या हितासाठी काही मुद्द्यावर आम्हाला निश्चितपणाने त्यांनी त्या ठिकाणी त्याची पाठराखण केली असेल, सांगितलं असेल. आमच्या एकीवर कुठल्याही प्रकारचं मतभेद नाही आणि त्यांच्या विरोधातली भूमिका घेतली अशी नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर पूर्णविराम देण्यात आलेला आहे. दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण नाही, पवारांकडनं आता ही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीमधली इनसाइड स्टोरी. दादांच्या राष्ट्रवादीमधील 22 ते 23 आमदार पवारांच्या संपर्कात आहेत अशी ही माहिती मिळते. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर पूर्णविराम लागलाय. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नसल्याची भूमिका शरद पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आली आहे. भविष्यातही विलिनीकरणाची चर्चा होणार नसल्याचं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी स्पष्ट केलंय. कुठल्याही प्रकारचा विलिनीकरणाचा विषय नाही. यापुढे विलिनीकरणाचा हा विषय संपलेला आहे. मी मागेही सांगितलेलं, आताही सांगतो, अशी कुठली चर्चा आता पुढे भविष्यात होणार नाही. बैठकीत विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला. विलिनीकरण होणार नाही अशी भूमिका सुळे आणि जयंत पाटलांनी मांडली. शरद पवारांच्या उपस्थितीत सुळे जयंत पाटलांनी नेत्यांसमोर आपली भूमिका मांडली आहे. काही दिवसांपूर्वी तटकरे पटेल शरद पवारांना सिल्वर ओकवर भेटले होते. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील 22 ते 23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती पवारांच्या राष्ट्रवादीतल्या मोठ्या नेत्यांनी दिली. पवार साहेबांच्याकडे येणारे नेते बरेच आहेत. अनेक वर्षापासून ते एकमेकांच्या बरोबर काम करतायत. आता एखादा नेता भेटायला आला, तो कुठल्या कारणासाठी आला म्हणून त्याला लगेच वेगळा अँगल लावण्याची गरज नाही.